संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आज 13 दिवस झाले. हत्या होऊन आज संतोष देशमुख यांचा 13वाही झाला. परंतु अजूनही या हत्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन गुळे व जो मुख्य मास्टर माइंड आहे, सूत्रधार आहे वाल्मिक कराड यांना अटक झाली नाही. आज शरद पवार व अजित पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेट द्यायला गेले होते. शरद पवार तर विरोधी पक्षात आहेत. आता ते कारवाईचे आदेश देऊ शकत नाहीत, ते फक्त कारवाईची मागणी करू शकतात आणि ते त्यांनी योग्यरीत्या केलं. त्यांचे खासदारही करत आहे बजरंग सोनवणे दिल्लीमध्ये, त्यांचे आमदारही विधानसभेमध्ये करत आहेत आक्रमकपणे. त्याचप्रमाणे पवार साहेब यांनी संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलांचे उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली. ही खूप चांगली गोष्ट पवार साहेबांनी केली. एक खूप मोठा आधार त्या कुटुंबाला भेटेल. परंतु दुसरीकडे अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्याच पक्षातील धनंजय मुंडे जे या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्ड आहेत का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत. ते मंत्री आहेत आणि त्यांनीही या ठिकाणी भेट दिली. 13 दिवस झाले. मुख्य आरोपी व मुख्य सूत्रधारांना अटक झाली नाही. लोकांनी घोषणा दिल्या, दादा तिथून पळ काढून निघून गेले, काहीच बोलू शकले नाहीत. परंतु तरी अजितदादा यांनी या भेटीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना आश्वासन दिलं की कुणीही असू त्यांना आम्ही अटक करणार, त्यांना सोडणार नाही, मग तो कोणताही मास्टर माइंड असू. ही एक चांगली गोष्ट दादांनी केली. परंतु अजितदादा यांना मी एवढंच म्हणेल, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या म्हणीप्रमाणे अजितदादा जे तुम्ही देशमुख कुटुंबियाला बोलले आहेत की तुम्ही कडक कारवाई करणार आहात गुन्हेगारांवर, तर येत्या काही दिवसात कडक कारवाई करा व अटक करा वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना. नाहीतर या गुन्हेगारांना तुम्हीच पाठीशी घालत आहात धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरनं. असाच एक जनसामान्यामध्ये अर्थ निघेल. त्यामुळे कडक कारवाई बोलल्याप्रमाणे लगेच करा.